कठोर तपश्चर्येतून साध्य केलेल्या सात्विक शक्तीचा विनियोग समाजोद्धारासाठी करणाऱ्या साध्वी म्हणजे पूजनीय संध्याताई अमृते. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाची वाटचाल सर्वसामान्यांना आदर्श ठरेल अशीच आहे. विलक्षण प्रतिकूल परिस्थितीतून असंख्य संकटांचा सामना करत आपल्याबरोबर अनेकांना स्फूर्ती देत त्यांनी गणेश भक्तीचा प्रसार केला आहे. गणेश वाङ्मय आणि गणेश उपासनेचं वेड हजारो कुटुंबांना लावून अनेकांचा उद्धार केला आहे. सृष्टीमध्ये ईश्वर सर्वत्र आहे. प्रत्येक प्राणीमात्रात सगुण रूपात साकार झालेल्या ईश्वराची पूजा सेवा हाच खरा ईश्वर भक्तीचा मार्ग आहे. कर्मकांडात रमण्यापेक्षा मनोभावे त्या ईश्वराचं चिंतन मनन आणि नामस्मरण करून शुद्ध मनाने आचरण करावं अशीच त्यांची शिकवण आहे. प्रत्येकाच्या भक्तीमधून एक उत्तम साधक तयार व्हावा असा त्यांचा प्रयत्न असतो. आध्यात्मिक शिबिरांमधून समाजातील विविध स्तरांमधील व्यक्तींवर सामूहिकरित्या सुसंस्कार करून त्यांच्यातलं माणूसपण जागवण्याचं त्यांचं कार्य सतत चालू आहे. प्रपंचात राहूनही जीवनमुक्त अवस्थेत आनंदमय झालेल्या परमपूज्य ताईंचे आध्यात्मिक विचार निश्चितच मार्गदर्शक आहेत. मोरया, आपण ईश्वराकडे केव्हा वळतो? जेव्हा जीवनामध्ये
नैराश्य निर्माण होतं, जीवनाचा जेव्हा वीट येतो, जीवन असह्य होतं, जीवन नकोसं वाटतं, या जीवनामध्ये काही रामच नाही अशी जेव्हा मनाची धारणा होते, तेव्हाच मनुष्य ईश्वराकडे वळतो. जीवनामध्ये जेव्हा प्रचंड नैराश्य येतं, आनंदाचा मार्ग जेव्हा सापडत नाही आणि तो आनंदाचा मार्ग शोधण्यासाठी सामान्य माणसं ईश्वराकडे वळतात. ईश्वराकडे वळण्याचं आणखीन एक कारण आहे, म्हणजे संसारामधील असणाऱ्या ज्या आमच्या अपेक्षा आहेत त्याची पूर्तता करणारी एकमेव शक्ती आहे. ही एकमेव शक्तीच आमची इच्छा पूर्ण करू शकते, यावर आमची श्रद्धा आहे, अशी आमची धारणा आहे. म्हणून आम्ही ईश्वराकडे वळतो. इतकंच नव्हे तर जीवनातील होणाऱ्या ज्या घडामोडी आहेत, जीवनामधील घडणारी प्रत्येक जी गोष्ट आहे ही त्याच्याच साक्षीने घडते, अशी आमची धारणा आहे. आमच्या मनातील असणाऱ्या इच्छा आकांक्षा याची पूर्तता करणारी एकमेव जगातील शक्ती आहे व ती शक्तीच आमच्या ह्या इच्छा पूर्ण करू शकते. इतकंच नव्हे तर ही शक्तीच आम्हाला मार्ग दाखवू शकते. इतकंच नव्हे तर या शक्तीच्या आधारे या परमार्थात आम्ही चांगल्या प्रकारे वाटचाल करू शकतो, अशी आमची निष्ठा आहे. आणि याच उद्देशाने आम्ही ईश्वराकडे वळतो. ईश्वराकडे वळण्याचे अनेक मार्ग आहेत, अनेक प्रसंग आहेत, अनेक घटना आहेत आणि त्यानुसारच आम्ही सर्वसामान्य माणसं त्या दिशेने वाटचाल करतो. ही वाटचाल करत असताना जीवनामध्ये नुसतं प्रचंड नैराश्यच असत नाही, नुसतंच दुःख असत नाही, तर कधीकधी जीवनामध्ये आनंदाचा सुद्धा वीट येतो, सुखाचा सुद्धा कंटाळा येतो. ज्या ठिकाणी सुखवस्तू कुटुंब आहे, ज्या ठिकाणी शांतता आहे, समाधान आहे, अशी मंडळी सुद्धा या परमार्थाकडे वळतात. असं नव्हे की केवळ दुःख आलंच म्हणून आम्ही ईश्वराकडे वळलो. अशी सुद्धा समाजातली माणसं आहेत की या दिशेला ती वळलेली आहेत. मग ईश्वराकडे वळण्याचा हा मार्ग जरी निश्चित झाला आणि ईश्वराविषयीचं ज्ञान समजून घेण्यासाठी, या ईश्वराची ओळख करून घेण्यासाठी निश्चित कोणती दिशा पकडली पाहिजे, निश्चित आम्ही काय केलं पाहिजे. ईश्वराला कर्मप्रिय आहे. या कर्मावरती आधारित हा सगळा संसार आहे. मग संसारात राहून नुसतं आम्ही देवदेव करणं, पूजार्चा करणं, देवळाची झाडलोट करणं म्हणजेच ईश्वर आम्हाला सापडेल का, त्यानेच आम्हाला परमार्थाकडे वाटचाल करता येईल का, तर तसं नव्हे. या आमच्या सर्वसामान्य माणसांच्या अशा खोट्या समजुती आहेत आणि अशा खोट्या कल्पना आहेत की रोजच्या दैनंदिन व्यवहारातली असणारी आमची पूजा ती जर केली नाही तर ईश्वर रागावेल. ती एक भीती, ईश्वराबद्दलची भीती आमच्या मनात आहे. नुसतीच भीती नाही आहे, तर त्या ईश्वराला जाणून घेण्याची जी कुवत आहे ती आमच्यामध्ये नाही. जी ईश्वरासाठी आम्ही साधना करतो, ज्या ईश्वराला साक्षी ठेवून आम्ही उपासना करतो, त्या उपासनेमध्ये सुद्धा आमची सकाम इच्छाच असते. या सकाम इच्छा धरून केली गेलेली जी उपासना आहे ती ईश्वरापर्यंत पोचत नाही आणि म्हणून आम्ही विविध प्रकारच्या उपासनाचा अवलंब करतो. त्या सकाम इच्छेतून जे आम्हाला प्राप्त होणारे ते म्हणजे समाधान. पण त्या समाधानात सुद्धा आनंद नाही, त्या आनंदामध्ये ईश्वराचा स्पर्श नाही. कारण आम्ही जी उपासना करतो ती कुठेतरी कामेच्छा, कुठेतरी अपेक्षा ठेवून आम्ही त्या उपासना करत असतो. म्हणून त्या उपासनेतून मिळणारं जे फळ आहे ते तात्पुरतं आहे, त्यातून मिळणारा जो आनंद आहे तो सुद्धा तात्पुरता आहे. आणि म्हणून आम्ही ज्या दैनंदिन व्यवहारातल्या ज्या काही उपासना करतो त्या उपासना म्हणजेच कायिक तपाच्या उपासना, वाचिक तप आणि मानसिक तप. सर्वसामान्य माणसं ही कायिक तपाचाच जास्त करून त्याचा सर्रास उपयोग करतात. रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये ईश्वराकडे बघायला आपल्याला तितकाचा वेळ नाही आणि तो वेळ आम्ही अशा पद्धतीने काढतो आणि आमची खऱ्या अर्थाने खोटी समजूत करून घेतो की एखाद दुसरी माळ ओढली आणि थोडासा जप केला की आपण खूप काही देवाची उपासना केली. पण वास्तविक पाहता नुसतं देवाची पूजा करणं,
देवाच्या बाबतीत सजावट करणं, तो देव्हारा सजवणं, देवळाची झाडलोट करणं किंवा देवासाठी पाणी भरून ठेवणं, त्याच्यासाठी प्रसाद करणं, या सगळ्या ज्या तपश्चर्या आहेत या कायिक तपात मोडतात. कारण कायिक तपामध्ये म्हणजे शरीराने केलं गेलेलं जे तप आहे ते हे कायिक तप. मग शरीराने हे केले गेलेलं जे तप आहे त्यामध्ये कष्टवणं नाही, झिजवणं नाही, तापवणं नाही. तप असं असावं, आपली उपासना अशी असावी की ज्यामध्ये तपश्चर्या आहे, ज्यामध्ये कष्टवणं आहे, देहाला त्रास देणं आहे. परंतु अशा प्रकारच्या उपासना आपण जेव्हा करतो त्यामध्ये सुद्धा समाधान प्राप्त होत नाही. विशेषतः अशा सुरुवातीच्या ज्या आम्ही किरकोळ ज्या उपासना करतो ह्या त्या भक्तीच्या शारीरिक क्रिया आहेत. ही ईश्वरावरची भक्ती आहे असं म्हणता येणार नाही, कारण त्या भक्तीमध्ये ईश्वराबद्दलचा प्रेम नाही, ईश्वराबद्दलचा अनुराग नाही, ईश्वराबद्दलची तळमळ नाही. म्हणून कायिक तपाने केली गेलेली जी उपासना आहे ही उपासना तितकीशी ईश्वरापर्यंत पोचत नाही. कारण त्या तपामध्ये शरीर कार्य करतं, त्या ठिकाणी मन असत नाही. त्या ठिकाणी फक्त एकच ध्यास असतो की आम्ही सकाम हेतू धरून केली गेलेली ही उपासना आहे, त्यातून फलप्राप्ती तत्काळ व्हावी, लगेचच व्हावी. दुसऱ्या प्रकारचं जे तप आहे त्या तपामध्ये जे मनाची जी एकाग्रता पाहिजे ती मनाची एकाग्रता सुद्धा या तपामध्ये येत नाही. ते तप म्हणजेच वाचिक तप होय. कायिक तपामधली अवस्था सुद्धा अशीच आहे माणसाची. देवळाची झाडलोट करत असताना मन मात्र दुसरीकडे भरकटत असतं. देवाची पूजा करत असताना सुद्धा मन तिसरीकडे भरकटत असतं. आणि म्हणून या तपातून मनाची एकाग्रता साध्य होत नाही. शरीराला नुसतं कष्टवणं होतं, मनाला आनंद मिळत नाही, देह नुसता कष्टविला जातो. म्हणून कायिक तपातून ही एकाग्रता प्राप्त होत नाही. त्याचप्रमाणे वाचिक तपातून सुद्धा मन एकाग्र होत नाही. कारण वाचिक तपामध्ये आम्ही विविध गोष्टींचा उपयोग करतो. स्तोत्र पठण, मग यामध्ये ईश्वराची स्तुती असते. ते स्तोत्र आम्ही नुसतं म्हणत असतो म्हणजे तोंडाची ती नुसती आम्ही कवायत करतो. वास्तविक पाहता ही तोंडाची कवायत आमची रोजच्या व्यवहारात सततच चालते. म्हणजे आम्ही येता जाता उठता बसता कुठेही कवायत करतो, मुखाने नामजप करतो, तसंच स्तोत्र पठण करतो, ग्रंथ वाचन करतो. हे सगळं वाचिक तप आहे. या वाचिक तपामध्ये मन आमचं असत नाही. ग्रंथ उघडून आम्ही ग्रंथांचं पठण करतो, परंतु त्यामध्ये मनाची एकाग्रता असत नाही. स्तोत्र पठणामध्ये त्या स्तोत्राकडील असणारं जे आमचं लक्ष केंद्रित व्हायला पाहिजे ते आमचं लक्ष केंद्रित होत नाही. सहज म्हणायचं म्हणून आम्ही ते म्हणतो, त्यामध्ये सुद्धा आमचं मन आम्हाला सहाय्य करत नाही. म्हणून मनाची एकाग्रता या तपामध्ये येत नाही. मग सर्वश्रेष्ठ असं कोणतं तप मानलं गेलेलं आहे की जेणेकरून ज्या तपामध्ये मनाची एकाग्रता होते, मनाचा व्यवस्थितरित्या अभ्यास करता येतो, मन एकाग्र होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे याची जाणीव होते, असं सर्वश्रेष्ठ तप म्हणजेच मानसिक तप होय. या मानसिक तपातून अनेक गोष्टी प्राप्त होतात. मनाची एकाग्रता वाढते. इतकंच नव्हे तर मानसिक तपातून मनाला खऱ्या अर्थाने शांतता व समाधान प्राप्त होते. मग हे मानसिक तप म्हणजे नेमकं काय? तर मनाने ईश्वराशी साधलेलं जे अनुसंधान आहे त्यालाच आपण मानसिक तप म्हणतो. मनाने ईश्वराशी सातत्याने केलेला नामाचा जयघोष म्हणजेच हे मानसिक तप होय. या मानसिक तपातून मनाची एकाग्रता वाढीस लागते. पण याचा अर्थ असा होत नाही की सुरुवातीला आम्ही जपाला सुरुवात केली आणि आमचं मन लगेच एकाग्र झालं. ही नामस्मरणाची प्रक्रियाच अशी आहे की मन पटकन एकाग्र होत नाही. या मनाला एकाग्र करण्यासाठी त्यासाठी अभ्यास पाहिजे, चिकाटी पाहिजे, सातत्य पाहिजे आणि कष्ट पाहिजे. ही मनाची बैठक जेव्हा तयार होईल त्याच वेळेस मन एकाच दिशेला केंद्रित होईल. परंतु सध्या आपली जी अवस्था असते ही भरकटलेली अवस्था असते. या भरकटलेल्या अवस्थेला लगाम घालण्यासाठी नामासारखा दुसरा उपाय नाही. म्हणून नाम घेताना
या नामाची आपण कास बांधली पाहिजे। हे नाम सातत्याने घेतलं पाहिजे। परंतु आपल्या अंगात असणारा जो आळशीपणा आहे, आपल्या अंगात असणारा जे अनेक जे दुर्गुण आहेत, हे दुर्गुण नामजप करत असताना वर येतात। ते आपल्याला नाम घेण्याच्या विरुद्ध प्रवृत्त करतात। म्हणून अशा प्रकारे केले गेलेले जे नामस्मरण आहे ते ईश्वरापर्यंत पोहोचत नाही। आपलं जे नामस्मरण येता जाता उठता बसता आपण जे करायला पाहिजे ते करत असताना दैनंदिन व्यवहारातली सुद्धा कर्म होतात। परंतु या कर्माच्या जोडीला घेतलं गेलेले जे नाम आहे ते सिद्धीस जाण्यासाठी, त्या नामातून नामीची ओळख होण्यासाठी हे नाम आपण सातत्याने घेतलं पाहिजे। नाम हे आनंद स्वरूप आहे। खऱ्या अर्थाने नामातून जे परिवर्तन होतं ते सातत्याने केलेल्या नामस्मरणातून। आपण जेव्हा नामस्मरण म्हणतो याचा अर्थ असा की नाम आणि नामी हे वेगळे नाहीतच। नामातूनच नामीची ओळख होते आणि नामीतूनच नामाची ओळख होते। परंतु जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हा फक्त आपण नाम घेत असतो। आपण नुसती तोंडाची कवायत करत असतो। आपल्या मनामध्ये त्या देवतेचं स्मरणच होत नाही। म्हणून ते नामस्मरण तितकं यशस्वी होत नाही, तितकंसं फलदायी होत नाही। अखंडपणे नामस्मरण करत असताना सुरुवातीला आपण जरी म्हटलं, मनाशी निश्चय केला की 24 तास आपल्याला नामस्मरण करायचे, तरी अशी अवस्था मनाची असत नाही। म्हणून 24 तासातले जरी 4 मिनिटं मन एकाग्र करून नाम घ्यायचं ठरवलं तरी देखील हे नाम शक्य होत नाही। कारण सुरुवातीला जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा त्या मनामध्ये अनेक अनंत विचार येत असतात। या आतल्या मनामध्ये जेव्हा आपण डोकावून बघतो तेव्हा त्या मनामध्ये प्रचंड विचारांची उलथापालथ असते। एकीकडे नाम घेण्याची आपण सुरुवात करतो, एकीकडे ईश्वराचं नाम मुखामध्ये असतं, त्याच वेळीस मनामध्ये प्रचंड विचार असतात। तेच म्हणजे प्रपंचाचे, विशेषतः संसाराचे। आणि असे संसाराचे विचार जेव्हा मनामध्ये येतात तेव्हा नाम सुटून जातं। म्हणून नाम हे शेवाळासारखं आहे। आपण नाम घ्यायला सुरुवात करतो न करतो तोच प्रापंचिक विचार मनामध्ये दृढ होऊन जातो। कारण मन हे वैश्विक वासनेमध्ये गुंतलेलं आहे। मनामध्ये वासना आहेत, मनामध्ये अपेक्षा आहेत, मनामध्ये अनंत इच्छा आहेत। इतकंच नव्हे तर मनामध्ये संसाराविषयीचं प्रेम आहे। म्हणून या मनामधील विकार आणि वासना एवढ्या तीव्रतम असतात की मनातमध्ये घेतलं गेलेलं नाम सुटून जातं आणि या विकार आणि वासना दृढ होतात आणि नाम आपण घेतो याचंच विस्मरण होतं। आणि ज्यावेळेस मानवाला अशी जाणीव होते, माणसाला अशी जाणीव होते की आपण नाम घेत होतो, नामाचं आपल्याला विस्मरण होते, हे विस्मरण जेव्हा माणसाला होतं तेव्हा त्या देवतेविषयीचं त्याला तळमळ लागली पाहिजे, त्या नामाविषयीची तळमळ लागली पाहिजे। परंतु वैश्विक वासनेमध्ये जे मन गुंतलेलं आहे ते मन काही केल्यास चांगली गोष्ट स्वीकारायला तयार होत नाही। म्हणून सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे नामस्मरण करण्यासाठी मनाचा पक्का निश्चय पाहिजे, मनाची दृढता पाहिजे। मनाची एकाग्रता अशी पटकन होणार नाही, परंतु सराव पाहिजे, अभ्यास पाहिजे। आणि सातत्याने सरावाने आणि अभ्यासाने घेतले गेलेले जे नाम आहे त्या नामातून मिळणारा आनंद हा चिरकाल आहे, अनंत आहे आणि तो सर्वांना सुख देणारा असा आहे। हे नाम आपण घेत असताना या नामाचे अनेक फायदे आहेत। नुसतंच नामस्मरणाने मनाची एकाग्रता होत नाही, तर नामातून अनेक गोष्टी साध्य होतात। या नामातून गोष्टी साध्य होतात म्हणून आम्ही नाम घ्यावं असं पण नाही, परंतु जीवनाला स्थैर्य प्राप्त होण्यासाठी, जीवनामध्ये आनंद प्राप्त होण्यासाठी, जीवनामध्ये एकाग्रता प्राप्त होण्यासाठी या नामाचा खूपच उपयोग होतो। जीवनामध्ये ज्या अनंत अडचणी येतात त्या अडचणीतून पार होण्यासाठी मनाची एकाग्रता अपेक्षित असते, परंतु ही मनाची एकाग्रता नसल्यामुळे जीवनातील जे महत्त्वाचे जे निर्णय आहेत ते आपण घेऊ शकत नाही। नामाची जादूच अशी आहे की नाम घेता क्षणीच त्या सतत ईश्वराच्या अनुसंधानात राहिल्यामुळे आणि इतकंच नव्हे तर रोजच्या दैनंदिन व्यवहारामध्ये त्या ईश्वराला साक्षी ठेवल्यामुळे, त्या कर्मामध्ये ईश्वर आहे ही जाणीव ठेवल्यामुळे ते कर्म ईश्वरार्पण होतं। आणि ईश्वरार्पण भावनेतून झालेलं जे कर्म आहे
अर्पण झालेले जे कर्म आहे त्या कर्मातून आनंद प्राप्त होतो। म्हणून नामस्मरणाची प्रक्रियाच अशी आहे की सुरुवातीला जेव्हा आपण नाम घेऊ लागतो तेव्हा ते मन नाम घेण्यास थोडंसं कंटाळा करतं, कारण त्या मनामध्ये शरीरामध्ये आळस असतो आणि त्यामुळे नाम सुटून जातं। परंतु जेव्हा सराव आणि अभ्यासाने जर आपण मनाची तयारी केली, दृढनिश्चय केला, तर हे नाम पक्क होण्यास मदत होते। नाम घेण्यासाठी मनाची सुद्धा एक अवस्था असावी लागते, ती अवस्था सुद्धा अभ्यासाने आपल्याला प्राप्त करता येते। ही अवस्था प्राप्त करण्यासाठी सातत्याने नामाशी, ईश्वराशी तुमचं अनुसंधान पाहिजे। सातत्याने ईश्वराचं नाम घेण्याची मनाला एक सवय जोडली पाहिजे आणि ही जर सवय जोडली तर हे नामस्मरणातली ही जी प्रक्रिया नामाची ही निश्चितच आपल्याला साध्य होते। कारण नामाची किमयाच अशी आहे, नाम किमयागार आहे, जादूगार आहे, कारण नामातच आनंद दडलेला आहे। हा आनंद आम्हाला केव्हा कळतो? जेव्हा सातत्याने त्याचा आम्ही सराव करू तेव्हाच त्या नामाचा आनंद कळेल। आणि म्हणूनच जेव्हा आम्ही नाम घेऊ लागतो तेव्हा आमच्या जीवनामध्ये निर्माण होणारे जे प्रश्न आहे ते आपोआप सुटू लागतात। हे कोण सोडवतं याची जाणीव होत नाही, कारण नामामध्ये दडलेली जी एक अव्यक्त शक्ती आहे त्या शक्तीची ओळख सातत्याने जेव्हा आपण नामस्मरण करतो तेव्हाच होते। आणि म्हणून नामाचे अनेक फायदे आहेत। मनामधील दडलेले जे विकार आहेत, ज्या वासना आहेत, त्या हळूहळू नष्ट होण्यासाठी हे नामच सहाय्यभूत ठरतं। आणि म्हणून जीवनामध्ये जो संसाराविषयीचं जे प्रेम आहे, संसाराविषयीची जी माया आहे, ती हळूहळू कमी होण्यासाठी नामासारखं दुसरं साधन नाही। कलियुगामध्ये नामस्मरणाला जास्त महत्त्व दिलं गेलेलं आहे, कारण सर्वसामान्य माणसाच्या पचनी पडेल, रुचेल, संसार शांतपणाने करता येईल आणि इतकंच नव्हे तर संसारातली सर्व कर्म ईश्वरार्पण करता येतील, अशा प्रकारचं हे नामस्मरण आहे। या नामस्मरणातून अनेक गोष्टी मानवाला साध्य होतात। नुसतीच त्याची स्वतःची आत्मिक प्रगती होत नाही, तर या आत्मिक प्रगतीच्या जोडीला तो समाजाचं सुद्धा उत्थान करू शकतो। नामस्मरण करणाऱ्या व्यक्तीच्या जीवनामध्ये नुसतंच संसार आणि आपलं कुटुंब ही भावना राहत नाही, त्याचं मन संकुचित राहत नाही, तर त्याच्या मनामध्ये विश्वाबद्दलचं प्रेम निर्माण होतं। त्या नामातली जादूच अशी आहे की तो स्वतःबद्दलचा विचार करत नाही, तो विश्वाचा विचार करतो। चराचर सृष्टीमध्ये दडलेला जो प्रभू आहे, जो नियंता आहे, जो जगदीश्वर आहे, त्या जगदीश्वराचेच विचार त्याच्या मनामध्ये येऊ लागतात। हे केवळ फक्त माझंच कुटुंब आणि माझ्याच कुटुंबापुरती मर्यादित अशा त्याच्या भावभावना नसून संपूर्ण विश्वाशी समरस होण्याची ताकद या नामस्मरणातून येते। या नामस्मरणात काय नाही, यापेक्षा असं म्हणता येईल, नामात सर्व काही आहे। मनाच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा एक तारक मंत्र म्हणजेच नामस्मरण आहे। या नामामध्ये सर्वांना सामावून घेण्याची ताकद आहे, विश्वाला गवसणी घालण्याची ताकद आहे, त्या शक्तीची ओळख करून घेण्याची ताकद या नामस्मरणात आहे। आणि हे नामस्मरण करत असताना सुरुवातीला मनाची जी धारणा असते, मनाची जी स्थिती आहे, ती स्थिती हळूहळू बदलत जाते। मनाच्या अवस्थेमध्ये बदल होत जातो आणि ते मन जे प्रपंचाचा सतत विचार करतं ते विचार न करता वैश्विक विचार, विश्वाचे विचार, विश्वातल्या दडलेल्या शक्तीचे विचार हे मन करू लागतं आणि त्या शक्तीची ओळख होते। त्या शक्तीची ओळख झाल्यानंतर मन खऱ्या अर्थाने आनंदित होतं। म्हणून कायिक वाचिक मानसिक तपामध्ये सर्वश्रेष्ठ असणारं जे तप आहे ते म्हणजेच मानसिक तप। हे मानसिक तप आपल्याला सिद्ध करण्यासाठी आपले रोजचे दैनंदिन व्यवहार, आपलं रोजचं कर्म आपल्याला करायला पाहिजे आणि या कर्माच्या जोडीला ईश्वराला आपण साक्षी ठेवलं पाहिजे आणि ईश्वराला साक्षी ठेवून आपण खऱ्या अर्थाने नामाची कास धरली पाहिजे आणि जी काही कर्म आपण करू ती ईश्वरार्पण केली पाहिजे। त्या ठिकाणी नम्रता जागृत होते, अहंभाव कमी होतो, अहंता नष्ट होते आणि मनामध्ये फक्त ईश्वरी प्रेम राहतं। संपूर्ण विश्वाला गवसणी घालण्याची ताकद त्या मनामध्ये येते आणि हीच खरी नामाची जादू आहे। मोरया। श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन, श्री गजानन जय गजानन।